नामदेवराय पंढरपूरहून औंढा नागनाथला गेले आणि तिथे त्यांनी बघितले की एक वृद्ध मनुष्य झोपलेला आहे, परंतु त्याचे पाय शिवलिंगावर आहेत. आणि त्यावेळेस नामदेवराय त्यांच्यावर ओरडले, म्हणाले की तुम्हाला कळत नाही का, तुम्ही तुमचे पाय भगवंताच्या डोक्यावर ठेवले आहेत, शिवलिंगावर ठेवले आहेत, ते पाय तिथून काढा. त्यावेळेस तो वृद्ध व्यक्ती म्हणाला, मी फार वृद्ध झालो आहे, माझ्या पायामध्ये शक्ती नाहीये, बुद्धी नीट चालत नाही, तर कृपा करून तूच पाय दुसरीकडे ठेव जिथे भगवंत नाहीत. नामदेवरायांनी त्या वृद्ध व्यक्तीचे पाय त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेतले आणि जसे का ते पाय खाली ठेवणार, बघितले की त्या पायाखाली दुसरे शिवलिंग प्रकट झाले आहे. पुन्हा नामदेवरायांनी त्या वृद्ध व्यक्तीचे पाय दुसऱ्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला, तर बघितले तर तिथेही शिवलिंग प्रकट झाले. असा प्रयत्न त्यांनी बराच वेळा केला आणि जेथे जेथे त्यांनी पाऊल ठेवण्याचे प्रयत्न केले, तिथे तिथे शिवलिंग प्रकट झाले. त्यावेळेस त्यांना समजले की हे कोणी साधारण व्यक्ती नाही आणि त्यावेळेस नामदेवरायांनी त्यांना प्रणाम केला आणि म्हणाले, कृपा करून आपली खरी ओळख सांगा. त्यावेळी तो वृद्ध व्यक्ती म्हणाला, मी ज्ञानेश्वर माऊलींचा कृपापात्र शिष्य विसोबा खेचर, पांडुरंगाने ज्यांच्याकडे तुम्हाला पाठवले आहे तोच मी. हे ऐकताच नामदेवरायांनी विसोबा खेचर यांच्या चरणकमलावर दंडवत टाकले आणि क्षमा मागितली आणि त्यांच्याकडून जे ज्ञान प्राप्त करायचे होते ते प्राप्त करून घेतले. आणि काही दिवसानंतर ते पुन्हा पंढरपूरला माघारी आले आणि पहिल्यांदा भगवंताच्या मंदिरात गेले आणि भगवंताला म्हणाले, भगवंता तुला तर माहीतच असेल, मला सद्गुरूची प्राप्ती झाली. आणि भगवंतांनी नामदेवरायांना आलिंगन दिले. त्यानंतर संत नामदेव महाराज घरी गेले आणि सर्व घरच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले. पुढे एकदा एकादशीचे व्रत आले. एकादशीनंतर द्वादशीला पारणा करण्याची वेळ आली होती आणि संपूर्ण नैवेद्य तयार होता. आणि त्याच वेळी पुन्हा एकदा एक कुत्रे आले आणि त्याने नैवेद्याच्या ताटामधून एक भाकरी पळवून नेली आणि त्यावेळी मात्र नामदेवराय तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागे पळू लागले आणि म्हणाले, अरे अशी कोरडी भाकरी खाऊ नको, त्यासोबत हे तूप ही खा. आणि अशा प्रकारे आता नामदेवरायांना सर्व जीवमात्रांमध्ये जे भगवंत स्थित आहेत त्या भगवंताचे दर्शन होऊ लागले. की अशी आहे नामदेवरायांची सद्गुरू प्राप्तीची कथा. संत नामदेवरायांची गाथा, भक्त विजय ग्रंथ तसेच मुक्ताई दर्शन या ग्रंथांमध्येही नामदेव महाराजांचे चरित्र येते.